वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून प्रचंड अव्यवस्था निर्माण झालेली आहे. रस्ते, वीज, पाणी आणि अन्य ज्या सोयीसुविधा आहेत त्या सगळ्या पातळीवर प्रशासकीय पातळीवर बोंब आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रचंड नाराजी आहे. या नाराजीला आता उद्या बहुजन विकास आघाडी तोंड फोडत आहे. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उद्या मोर्चाची हाक दिलेली आहे. आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून या मोर्चाची रूपरेषा आणि कशा स्वरूपाचा मोर्चा असणार हे समजून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, उद्या तुम्ही मोर्चाची हाक दिलेली आहे. काय पद्धतीचा मोर्चा असणार आहे आणि त्याची रूपरेखा कशी आहे? साधारण या पावसाळ्याच्या आधीपासून एक प्रशासनाला वेळ दिलेला का बाबा रस्त्यांची दुर्दशा होत चाललेली आहे. मुळामध्ये 7-8 महिने इलेक्शनच्या आधीच लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून MMRDA मार्फत प्रस्तावित कामं केलेली मंजूर 7 प्रमुख रस्त्यांची की जी संपूर्ण वसई शहराला महापालिका क्षेत्राला कव्हर करत होती. जवळपास 1700-1800 करोड रुपयाची कामं होती आणि हे असताना त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. श्रेय कोणालाही मिळेल, आम्हाला त्याच्याबद्दल काही नव्हतं. केवळ आम्हाला श्रेय मिळेल असं कोणाच्या मनात असेल आणि त्यासाठी जर डिले होत असेल तर या शहरामधल्या नागरिकांना प्रचंड त्रास यातना भोगाव्या लागतात. पेशंट आहेत, त्या गरोदर महिला आहेत, त्यांना शाळेत जाणारी मुलं आहेत, त्यांना रिक्षामध्ये तर कष्टकऱ्यांचे म्हणजे हाल तर होतातच, परंतु रिक्षावाल्यांचे पण तुम्ही बघितलं असेल वाहनांचं जे नुकसान होतं ते फार मोठ्या प्रमाणात आज होईल उद्या होईल. आम्हाला वाटत होतं का बाबा आता काहीतरी मार्ग निघेल. मार्ग तर निघाला नाही, परंतु मध्येच आता कळायला लागला का बाबा कुठेतरी मोर्चा निघणार म्हणून अचानक डांबरीकरणाची कामं काढली. आता मुळामध्ये ज्या रोडचं पॅचवर्क होणार आहे त्यासाठी वेगळं टेंडर परत काढलं. म्हणजे जे आता फेब्रुवारी-मार्च पर्यंत आहे टेंडर, तरी सुद्धा एक वेगळं टेंडर काढलं. म्हणजे तुम्ही पॅचवर्क पण करणार, तुम्ही डांबरीकरणाचे नवीन टेंडर काढून रस्ते पण करणार आणि नंतर तोडून कॉन्क्रिटीकरणाची पण कामं करणार आहेत का केवळ श्रेय मिळेल म्हणून कॉन्क्रिटीकरण रद्द करून केवळ डांबराचे रस्ते तुम्ही करणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आमचं असं म्हणणं आहे तुम्ही काय श्रेय घ्यायचंय ते घ्या, पण निदान रस्ते करायला हवेत. केवळ लोकांना त्रास द्यायचा आणि मग तो बोंबाबोंब झाल्यावर आता आम्ही रोड करतो हे दाखवण्यासाठी तुम्ही करतात का? म्हणजे पहिला समस्या निर्माण करायची आणि मग समस्या सोडवल्याचं समाधान घ्यायचं असं आहे का? कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. अधिकारी घाबरलेले आहेत, ते कंटाळलेले आहेत. ते म्हणतात आम्ही काय करायचं, आज एक येतो तो मीटिंग येतो, उद्या दुसरा येतो तो मीटिंग येतो, मग कमी पडतो तो तिसरा येतो, आता मला पण पाहिजे. आणि ज्यांचा संबंध नाही अशा अधिकाऱ्यांना पण मुख्यालयामध्ये येऊन बसायला लागते 4-4, 5-5 तास आणि कामं ठप्प झालेली. त्यामुळे कुठेतरी याला वाचा फुटली पाहिजे. अधिकारी वर्गाने काम केलं पाहिजे, त्यांना कुठेतरी हिंमत दिसली पाहिजे आणि हे समोर आणलं पाहिजे. त्याशिवाय होणार नाही. म्हणजे असं झालेलं आहे का बाळ रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही, असं झालंय का आम्ही कुठेतरी हे केल्याशिवाय तुम्ही काम करणार नाही का? तर ठीक आहे, आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो. आतापर्यंत आम्ही संयम बाळगत होतो. आम्ही प्रशासन ते कुठचंही असो, कुठच्याही पक्षाचं असो किंवा कुठचंही प्रशासन असो, आम्ही आजपर्यंत त्यांना मदत करत आलेलो. खिशातले पैसे टाकून आम्ही मदत करत आलेलो, मशिनरी देऊन मदत करत आलो. आम्हाला जी लागेल ते आम्ही सहकार्य करतो प्रशासनाला. मग ते कुठचाही विषय असो, नुसतं महापालिकाच असं नाही, तो कुठचंही प्रशासन असो करतो. परंतु असं आम्हाला असं वाटायला लागलंय का आता कुठेतरी वसई तालुक्यामध्ये आजपर्यंत राजकारणामध्ये जो वेगळेपण होतं, फक्त निवडणुकीच्या पुरतं राजकारण आणि नंतर समाजकारण सगळ्या पक्षाचं होतं, आता कुठेतरी एक वेगळं स्वरूप यायला लागले. मग कोणाला तरी जागा करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही मोर्चाची हाक दिलेली आहे आणि हा फक्त रस्त्यासंबंधी आहे. भविष्यामध्ये सगळ्या विषयामध्ये आम्हाला आक्रोश करावा लागेल.
सर तुम्ही आता काल जेव्हा पालिकेने रस्त्यांच्या कामासाठी निविदा काढण्याच्या तयारीत आहे, जे तुम्ही सांगितलं की 68 कोटीचं, आणि तुमच्या म्हणजे पाठपुराव्यानंतर यांनी कुठेतरी ते कामं हाती घेतली असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही जर अर्थसंकल्प बघितला तर त्याच्यामध्ये पॅचवर्क असा उल्लेख नाही, तर त्याला रिसर्फेसिंग असं नाव, गोंडस नाव दिलं गेलेलं होतं, आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की पॅचवर्कची आणि जी खड्डे दुरुस्तीची कामं आहेत त्याच्यावर प्रचंड पालिकेचा खर्च होतो, आणि तो खर्च होऊ नये म्हणून ह्या अर्थसंकल्पात म्हणजे तत्कालीन जे आयुक्त होते त्यांनी रिसर्फेसिंग असं नाव करून 150 कोटीची तरतूद केलेली होती. तर ह्या दोघांमध्ये कॉन्ट्रास्ट नाही का वाटत? एकीकडे सांगायचं रिसर्फेसिंग आणि आता उद्या पॅचवर्कची कामं काढतोय. बघा, म्हणून मी सांगितलं की अधिकारी गोंधळलेले आहेत, त्यांना गाईड करणारे गोंधळलेले आहेत, आणि केवळ कोणाचा तरी हट्ट. आता काय झालेलं आहे, रथाला 3 घोडे झालेले आहेत, 3 घोडे 3 तोंड करून चालतायत. अधिकाऱ्यांनी करायचं काय? इकडे कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही, म्हणजे कोणतरी हट्ट करतं म्हणून अधिकाऱ्यांनी नाईलाजास्तव काही कामं काढायला लागतात. हे बरोबर. अच्छा, म्हणजे तुमचा अल्टिमेट रोष आहे तो तुम्ही कोण, प्रशासनाला आपण दोषी पकडायचंय की आता प्रशासनाने कणखर राहिलं पाहिजे. एक लक्षात घ्या, प्रशासनाने कणखर राहिलं पाहिजे. जसं अजितदादांनी होणारी कामं झालीच पाहिजेत, आणि न होणारी अधिकाऱ्याने ठासून सांगितलं पाहिजे का ही कामं होणार नाही, आणि त्यावेळी अजितदादा देखील नाही होणार असेल तर तिकडे लोकप्रतिनिधीने सांगतात हे काम होणार नाही, असं अधिकाऱ्यांनी राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की महानगरपालिका बरखास्त केली त्यावेळी जो GR निघाला का कोविडमुळे इलेक्शन पुढे जाणार आहे, आणि त्यावेळी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, प्रभाग समितीचे अध्यक्ष असतील किंवा विरोधी पक्षनेता असतील, यांना या सगळ्या परिस्थितीमध्ये विश्वासात घेऊन अनौपचारिकरित्या विश्वासात घेऊन तुम्ही कामं करायची, असा स्पष्ट GR आहे. आता निवडणुका जर झाल्या नाहीत आणि त्याच्यानंतर कधी निवडणुका घ्यायच्या हे पण डिक्लेअर केलेले आहेत. जर निवडणुका अशा होत नसतील तर निदान प्रशासनाने, प्रशासकीय राजवटीने हा विचार करायला पाहिजे तर आपल्याला ह्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्हाला अडचण असेल ना तर तुम्ही सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्ही बघितलं असेल का आतापर्यंत आपल्याकडे काय असायचं का, कुठेतरी चर्चासत्र असायचं, कुठे झेंडावंदन झाल्यानंतर चहापान असायचं, लोक आपली गाऱ्हाणी मांडायची. यावेळी तसं झालं का? नाही, म्हणूनच मला असं म्हणजे कुठेतरी समन्वय जो पाहिजे नागरिकांमध्ये, ज्यावेळी तुमचा समन्वयाचा अभाव असतो आणि समन्वय राहत नाही त्यावेळी विचित्र परिस्थिती होते, आणि तुम्हाला फिडिंग करणारी माणसं जी सामान्य आहेत, ग्रासरूटची आहेत, ती तुटतात, आणि मग कोणतरी अधिकाऱ्यांना कोणतरी एखादा मोठा पदाधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, तो जे सांगतो त्याला बळी पडायला लागतं किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून चालायला लागतं. सर, हा इथेच खरी मेक आहे ना. पण तुम्ही म्हणता की प्रशासनाने कणखर राहायला हवं, आणि दुसरीकडे तुम्ही सांगताय की प्रशासन ऐकत नाही. तर अल्टिमेट लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावर वचक आहे ना. आता तुम्ही सत्ता भाजपची आहे, तुमचा अल्टिमेट रोष हा भाजपवर आहे. नाही, तुम्ही कोणाला दोष? आम्ही एक लक्षात घ्या, आम्ही कुठच्या पक्षाला दोष देत नाही, कुठच्याही पक्षाला दोष देत नाही. त्या पक्षामधले कार्यकर्ते हे कार्यकर्ते असतात, त्या पक्षासाठी लॉयल असतात, ते काम करत असतात. सगळेच चांगले असतात, सगळेच वाईट आहेत असं नाही. त्यांना देखील संवेदना आहेत, त्यांना देखील कळतं. परंतु म्हणून मी सांगितलं ना का रथाचे 3 घोडे आहेत, ते 3 ठिकाणी चालले आहेत. त्याच्यामुळे आता टेंडर निघाली रस्त्याची, कुठची निघाली? डांबरीकरणाची. मग झालं तर मग सगळंच करा ना, पॉलिसी म्हणून तुम्ही सगळ्या ठिकाणची घ्या, किंवा मग सगळ्यात तुम्ही एक करा. तुम्हाला कोणाला क्रेडिट द्यायला असं भीती वाटते का म्हणून तुम्ही काँक्रीटची रद्द केली का, किंवा तुम्हाला सरकार पैसे देत नाही का? एका ठिकाणी तुम्हाला सांगतात पैसे कमी पडणार नाही, पैसे कमी पडणार नाही, मग MMRDA सरकारच आहे, सरकारने द्यायला पाहिजेत आणि कामं करायला पाहिजेत. म्हणजे तुमच्याकडे होत नाहीत का पैसे, तुम्हाला मिळत का नाही, का तुम्ही डिले करतात कोणाला क्रेडिट मिळेल म्हणून? आता पालिकेचं एक दुसरं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे निधी नाही. 15 वित्त आयोगाचा निधी जो आहे तो रिलीज होत नाहीये, आणि कधी कधी तुम्ही म्हणता की प्रशासन म्हणतं की लोकप्रतिनिधींनी त्या निधीसाठी पाठपुरावा करायचा. कोण कमी पडतंय? बघा, तुमच्याकडे निधी कमी आहे का नाही?
मग तुम्ही प्रायोरिटी काय दिलं पाहिजे? तुम्ही आताच्या बॉडीचं तुम्ही बघितलं असेल, आधीच्या सगळ्या बॉडीचं आपण प्रायोरिटी कशाला दिली? पाण्याला प्रायोरिटी दिली, रस्त्यांना प्रायोरिटी दिली आणि डम्पिंग स्वच्छतेला प्रायोरिटी दिली. गेल्या 5 वर्षात प्रशासकीय राजवटीमध्ये तुम्ही जाऊन बघा ना, जो खर्च केलाय, कुठेतरी कारंजे बसवले, कुठेतरी उड्डाण पुलांना रंग दिले, काय 65 कोटी, 65 लाख, एका ब्रिजला 75 लाख. जाऊन बघा ना, सगळे काढा ना, त्याचे काय कामं केले. केवळ तुम्हाला कोणतरी प्रेशर करतं, कोणतरी तुम्हाला सांगते ही कामं करा आणि तुम्हाला प्रशासनाला करायला लागतात. त्याच्यामुळे काय झालं, म्हणून बॉडी पाहिजे असतात. त्या बॉडीने सांगितलं असतं काय हे फालतू खर्च आम्ही करणार नाही, आम्हाला प्रायोरिटीनी कामं काय आहेत. आमचं नवीन महापालिका आहे, अजून वाळसा धरलेलं नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही आम्हाला कारंजे मुंबईमधले बंद का केले? तर मच्छरचा उपद्रव होऊ नये म्हणून मुंबईमधले कारंजे बंद केले आणि इकडे तुम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी कारंजे लावले. काय कारंज्याची हालत आहे, त्याच्यावरच्या पुतळ्यांची हालत काय, ज्या ज्या गोष्टी केल्या, म्हणजे हा बेसलेस खर्च झालेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही 5 वर्षांमध्ये कसे कसे खर्च केले ते बघा. आज देहरजी सारखं धरण 1 स्ट्रोक चेक दिला, आपण दिला म्हणून ते देहरजी धरण होतं, आता देहरजी धरण झालंच नसतं. तेव्हा कुठेतरी शासनाने दखल घेतली आणि काम चालू झालं. सर, तुम्ही म्हणाले की हा बेसलेस खर्च आहे, पण राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाचा एक प्रोग्राम होता, त्याच्या अंतर्गत केलेला तो निधी खर्च आहे. आम्हाला एक सांगा की तुम्ही जर समजा आता जो शासन आदेश आहे त्याच्यानुसार उद्या प्रशासनाने ठरवलं की पूर्वीचे जे माजी महापौर किंवा त्यांना विश्वास घ्यावा, तुम्ही कशा सूचना करा आणि काय असतील? हवा शुद्धीकरण कारंज्याने होतं का? तो प्रोग्रामचा भाग होता ना. एक साधं घ्या का, मुंबईमधले कारंजे बंद केले, बऱ्याच ठिकाणचे बंद केले. का झाले? ते अपायकारक होते, कारण तिकडे मच्छरची पैदास व्हायला लागली. एक कारंज्याने काय हवा शुद्धीकरण होणार आहे? मला शुद्धीकरण करायचं आहे तर तुम्ही काय काय करायला पाहिजे होतं? ग्रीन एनर्जीचा कार्यक्रम आणायला पाहिजे. सोसायट्यांमध्ये तिकडे जिकडे तुम्हाला वाटतं जिकडून प्रदूषण होतं त्या ठिकाणी कंट्रोल करायला पाहिजे होतं. तुम्ही रिक्षा आहेत, वाहनं आहेत, जिकडून प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं तिकडे कंट्रोल करायला पाहिजे. हे कारंजीला होणार आहे का? बरं, आता मला सांगा की हे उड्डाण पूल किंवा हे भिंती रंगवल्या सगळ्या, त्याच्याने काय झालं? किती करोड रुपये खर्च झाले आणि काय आहे आज त्याची हालत काय आहे? काय म्हणजे कोणीतरी विरोध करायला पाहिजे ना. कुठेतरी तुम्ही विरोधच नाही करणार. प्रशासन जर घाबरणार असेल, अधिकारी जर घाबरणार असेल, तर शेवटी काय असं असतं का, बॉडी असेल तो अधिकारी सांगतो का मला हे बोलता नाही, पण हे तुम्ही आवाज उचला, हे चुकीचं चाललेलं आहे. म्हणून स्थानिक लेवलला बॉडी पाहिजे. सर नक्की. आता तुम्ही विरोध म्हटलं, आता तुम्ही बहुजन विकास आघाडीचा विरोध थोडासा उशिरा होतोय असं नाही वाटत आहे? नाही, आम्ही एक लक्षात घ्या, म्हणून आम्ही मुदत दिली आणि आम्ही बोंबा नाही मारल्या. गेल्या 5 वर्ष आम्ही प्रत्येक गोष्टीला आवाज उचलतो आणि ज्यावेळी आम्ही आवाज उचलला त्यावेळी तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढला. बरोबर आहे? मग त्यावेळी तुम्ही प्रशासनाच्या नावाने बाजू घेऊन सगळेजण हे करायला लागलो का? प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चाबूक घेतल्याशिवाय सरळ कोणी चालत नाही, ते करायला लागतं. वाईट पण कोणीतरी घ्यायला लागतं. आणि बहुजन विकास आघाडीची नीती अशी आहे का, लोकांसाठी, स्वतःसाठी नाही, लोकांसाठी वाईट पण घेतात पण काम करतात. सर, उद्या तुमचा शेवटचा प्रश्न विचारतोय. उद्या मोर्चा निघतोय, तुम्हाला अपेक्षित बदल घडेल असं वाटतं का? आणि नाही जर घडलं तर तुमची पुढचं पाऊल काय असेल? आम्ही अपेक्षित जर झाला नाही तर पुढे काय आक्रोश करायचं आम्ही ठरवू. नाहीतर प्रशासनाने सांगावं का आमच्याकडे पैसे नाही, आमच्याकडे कामं होणार नाही, आम्ही लोकवर्गणीतनं रस्ते रिपेअर करू. एवढी आमच्यावर लोकांचा विश्वास आहे का आम्ही लोकवर्गणीमधनं रस्ते रिपेअर करू. आणि आज नाही, आधी पण आम्ही असे प्रयोग केलेले आहेत. ज्यावेळी कुठे पालिका किंवा कुठचंही प्रशासन कमी पडतं त्यावेळी आम्ही आमच्या मित्रपरिवार, आपल्या तालुक्यातले लोक आहेत, फार चांगले लोक आहेत, त्या वेळोवेळी मदत करतात कुठच्याही गोष्टीसाठी आणि आम्ही ते करतो. धन्यवाद सर. हे होते अजीव पाटील. त्यांनी सांगितलं आहे की लोकवर्गणीतून उद्या जर मोर्चातून मार्ग नाही निघाला तर लोकवर्गणीतून हे रस्ते केले जातील, पण लोकांच्या विश्वासाला बहुजन विकास आघाडी पात्र ठरेल. आपण उद्या बघू की ह्या मोर्चानंतर प्रशासन किती आणि कशा पद्धतीने काम करतं. तोपर्यंत धन्यवाद.